गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी खूप छान पाऊस पडत होता, तर म्हटलं चला बाहेर एक चक्कर मारावी. बाहेर आले तर समोर मला इथे एक पिवळा जास्वंद फुललेला दिसला, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावा. तर म्हटलं बाकीचे पण झाडे दाखवावी. तर इथे बघा खूप छान असा पांढरा जास्वंद आहे आणि हा सोनचाफा आहे आणि त्याच्या शेजारीच मम्मीने इकडे खूप छान असा कढीपत्ता लावलेला. आणि मी सध्या माहेरी आहे, तर इकडे बघा खूप छोटी छोटी मस्त शेपू उगवून आली आहे आणि इकडे आळू आहे. हे सगळं मी माहेरचंच दाखवते आहे तुम्हाला. आणि इकडे या साईडला हे पारिजातकाचं झाड आहे आणि इकडे 2 नारळाचे झाड आहेत. त्यानंतर मी घरात आले आणि इथे बुद्धांच्या मूर्तीकडे लक्ष गेलं. हे फुलं बघून यांच्यासमोर खूप छान वाटत होतं आणि खूप फ्रेश वाटत होतं. तर रात्रीच्या जेवणात मम्मी पनीरची भाजी बनवणार आहे. तिची रेसिपी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तिने इथे कांदा टोमॅटोचं वाटण केलं आहे. त्यानंतर इथे कढई घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकले, त्यात जिरे, गरम मसाला, हळद, धना पावडर आणि त्यानंतर तिने ते वाटण ॲड केलं आहे. त्यानंतर तिने सुहाना पनीर टिक्का मसाला त्यामध्ये ॲड केला आहे आणि छान परतून घेतलं आहे. छान परतून झाल्यानंतर तिने त्यामध्ये पनीरचे तुकडे ॲड केलेत आणि थोडंसं गरम पाणी ॲड करून घेतलं आहे. त्यानंतर छान उकळी आल्यावरती तिने कस्तुरी मेथी ॲड केली आहे. त्यानंतर इथे ती पुरीची तयारी करत आहे. चपाती लाटून मस्त छान अशा गोल गोल पुऱ्या तिने केल्या आहेत आणि त्या खूप मस्त फुगल्या होत्या. असं वाटत होतं की आत्ताच मस्त गरम गरम पुरी खाऊन टाकावी. ते तिची तयारी चालूच होती. मस्तपैकी पुऱ्या केल्या, पनीरची भाजी आणि आम्रखंड रात्रीच्या जेवणात होतं. तर चला मिनी ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.